की आज आंबेडकरी समाज लोकांच्या डोळ्यावर आणि तुम्हाला खास करून मुद्दाम सांगितलं जात आहे की तुमच्या सवलती आंबेडकरी समाज लाटत आहे आणि तुमच्यातले काही पुढारी जे सत्ता लोलुप आहेत आणि ज्याने आयुष्यभर सत्ता येणं प्रकारे कुठच्याही पक्षामध्ये जाऊन कसलाही विधी निषेध न पाळता त्यांनी सत्ता उपभोगली आहे आणि मातंग समाजासाठी त्यांनी काही केलेलं नाही अशी मंडळी तुमचं डोकं भडकवत आहेत, तुम्हाला खोटं नाटक सांगत आहेत। आज परिस्थिती या देशातली अशी आहे की क्लास 1 मध्ये 13% रिझर्वेशन पैकी फक्त 4% रिझर्वेशन भरलेलं आहे आणि 9% अजूनही त्या जागा खाली आहेत, त्या इतर लोकांना म्हणजे ओपन मधल्या लोकांना सरकार देत आहे। क्लास 2 मध्ये 6 ते 7% लोकांना फक्त रिझर्वेशनमुळे जागा भरलेल्या आहेत, अजून 6% रिझर्वेशन खाली आहे। क्लास 2 मध्ये अजून म्हणजे क्लास 3 मध्ये अजूनही पूर्णपणे रिझर्वेशन भरण्यात आलेलं नाही, फक्त क्लास 4चं रिझर्वेशन भरण्यात आलं आहे। त्यामुळं तुम्ही शिका आणि तुम्ही कॉम्पिटंट व्हा आणि या सर्व जागांवर अधिकार मिळवा। आज तुमचे अधिकार आंबेडकरवाद्या नव्हे तर जे तुम्हाला आज सांगतायत की तुमच्या जागा ह्या आंबेडकर लाटल्यात त्यांनीच तुमचे अधिकार लाटलेले, तुमच्या जागा लटलेल्या आहेत। माझं या आजच्या तरुण आमच्या मातंग बांधवांना आव्हान असेल की आम्ही ज्या पद्धतीनं अंधश्रद्धा अंधरूढी सोडल्या आणि शिक्षणाचं जर बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि तो आम्ही शिक्षणाचा ध्यास घेतला आणि त्यामुळं आज आमची प्रगती दिसते। तुम्ही सुद्धा आज हे विज्ञान युग आहे, शिक्षणाची कास धरा आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करा। दोन्ही समाज हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये एकाच लेवलला होते। दुर्दैवानं तुम्ही बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला नाही, अण्णाभाऊ साठेने बाबासाहेबांना स्वीकारलं, त्यामुळे तुम्ही अण्णाभाऊ साठेंना सुद्धा झिडकारल्याची परिस्थिती आहे। हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे। बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासा। बाबासाहेबांनी या देशामधल्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक स्त्रीच्या उद्धाराचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही बाबासाहेबांचा विचार जर अंगीकारला तर तुमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो। ते बोललं त्यांनी नंतर माघार घेतलेली की मी असं बोललेच नाही, अशा पद्धतीचं काहीतरी कोणी केलं। कारण काय आहे खरं म्हणजे सुप्रिया सुळेंनी जे भाष्य केलं ते दुर्दैवी आहे। काय त्याने तो मॉब बघितला, त्यांच्या समोरचा जो होता त्या पद्धतीने म्हणजे पॉलिटिशियन ज्या पद्धतीने वागतात की जशी समोर माणसं असतील तसं बोलावं त्या पद्धतीचं त्यांनी भाष्य केलेलं आहे, त्याला मी जास्त किंमत देत नाही। माझं ही राजकीय तडजोड असते। आज तुम्हाला सांगू की काँग्रेसवाले सुद्धा बीजेपीवर तडजोड करतात, झेडपीवर पंचायत समिती, माझ्याकडे अनेक ऐतिहासिक उदाहरणं आहेत। मी आज सुद्धा सांगू शकतो कुठे कुठच्या जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे। तर त्यामुळं ते ही राजकीय तडजोड असते, फक्त तेवढ्या राजकीय याच्यापर्यंत असते। विचारांचे एकनाथ शिंदे त्यांच्या विचारावर ठाम आहेत, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि संविधानावर ठाम आहोत, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड होत नाही। परंतु आजपर्यंत आंबेडकरी चळवळीमधला जो आमचा आंबेडकरी कार्यकर्ता होता, जो रस्त्यावरचे आंदोलन करायचं, ज्याने खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली, त्या कार्यकर्त्याला जवळपास 60-70 वर्ष तो उपेक्षित राहिला, त्याला कोणीच विचार केला नाही। त्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी हा पर्याय आहे आणि खरं म्हणजे आजची परिस्थिती देशामध्ये अशी आहे की युतीशिवाय कुठचंही राजकारण होत नाही। मग तो बीजेपी असो काँग्रेस असो, सर्व आता आपण बिहारच्या इलेक्शन आपण पाहतो तिथे काँग्रेस सुद्धा युती करत आहे, एका पक्षाशी बीजेपी करत आहे। त्यामुळे सध्याचं जे देशाचं वातावरण आहे ते युतीशिवाय निवडणुका जिंकणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा हा प्रयत्न स्वीकारलेला आहे आणि हा खास करून विधानसभा आणि लोकसभा संपल्यानंतर स्वीकारलेला आहे। कारण याच्यामध्ये मला सत्ता नको आहे, कार्यकर्त्यांना सत्ता द्यायची आणि त्यासाठी म्हणून आम्ही करत आहोत। करण्याची खरं म्हणजे जर प्रयत्न केला तर आम्ही या एससी मधला मोठा भाऊ म्हणून आमच्यामधून कोणी बाहेर जाऊ नये असा आमचा प्रयत्न आहे। आज महाराष्ट्रामध्ये 59 जाती या एससी मध्ये येतात, त्यातली एक जात फक्त उपवर्गीकरण मागत असताना सरकार जर त्यांना ते उजव्या विचारसरणीकडे त्यांच्यातले काही लोक कल्ल्यामुळे जर
तो प्रयत्न करत असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे. आज मातंग समाजातला सुशिक्षित माणूस हा आंबेडकरवादी आहे आणि अनेक लोकांनी तर बौद्ध धर्म सुद्धा बाबासाहेबांनी दिलेला हा स्वीकारलेला आहे. आणि आज आंबेडकरवाद्यांबरोबर अनेक मातंग समाजातील मुला मुलींचे रोटी बेटी व्यवहार सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये फूट पाडण्याचा हा जो काही प्रयत्न सरकार करत आहे तो अत्यंत निषेधार्थ आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी रस्त्यावरती येण्याची आमची तयारी असेल. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो सरकारला की असं केल्यामुळं खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद्यांचा फायदा होणार आहे. कारण आज आमची संख्या 13% मध्ये जवळपास 10%च्या वरतीच आहे. उद्या जर 288 मध्ये जर 10% जरी रिझर्वेशन झालं तर आमचे बहुधाना 30च्या आसपास आमदार होतील आंबेडकरवादी. परंतु आम्हाला हे जे काही प्रयत्न चाललेले आहे याच्यामधून उगाच कुठल्याही प्रकारचा आमच्या SC मध्ये असणारीची एकच उत्सुकता आहे. आज हा बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला हा जो अधिकार आहे SC ला कलम 341-90 तो मध्ये या सर्वांच्या ज्या काही पूर्वीच्या काळामध्ये हाल अपेष्टा ज्या होत्या त्या सर्व सारख्या होत्या. हे सर्व समाज हे गाव कुसा बाहेर राहत होते. त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे अन्याय अत्याचार झाले हे जवळपास सारखे होते आणि त्यामुळं आम्ही त्यांना आमचे बांधव मानतो आणि त्यामुळे आमच्या भावांना आमच्यापासून विभक्त करू नका ही आमचं म्हणणं आहे. सरकार SC मध्ये उपवर्गीकरण करत आहे त्याला आमचा विरोध आहे आणि त्याचं कारण असं आहे की सरकारकडे कसलाही जातीनिहाय डेटा नाही. आज महाराष्ट्रात OBC 52% आहे असं म्हटलं जातं आणि 36% मराठा म्हटलं जातं तर ते 88% होतात. त्यानंतर 13% SC आणि 7% ST म्हणजे 108% झाले. त्यानंतर मुस्लिम जवळपास 20% आहेत 128%. त्यानंतर वैश्य क्षत्रिय नंतर ब्राह्मण नंतर जैन नंतर ख्रिश्चन पारसी शीख असे मिळून अजून 20-25% म्हणजे 150%च्या वरती हे पर्सेंटेज जातं. त्यामुळे सरकारकडे कसल्याही प्रकारची जातीनिहाय नोंद नाही आहे. ती झाल्याशिवाय अशा पद्धतीचं काही करणं वेडेपणाचं ठरेल. त्यामुळे सरकारने पहिल्यांदा या वेळेस जी काही जनगणना होणार ती जातीनिहाय करावी आणि म्हणजे प्रत्येक जातीची किती लोकसंख्या आहे हे कळेल. नाही तर उगाच आज सरकार मराठा विरुद्ध OBC आणि इथे आता नव्यानं हा नवीन वाद आंबेडकर वादी विरुद्ध मातंग समाज हे नवे वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो अत्यंत निषेधार्थ आहे आणि त्याला आमचा विरोध आहे.